नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता व्यंकटेश आणि बबलूने आता अबीर आणि ओवीच्या बड्डेची भन्नाट तयारी केलेली असते. सगळा हॉल फुग्यांनी दीपमाळांनी सगळीकडे डेकोरेट केलेला असतो आणि ते बघून दोघेही म्हणतात की एकदम हॉल आता बड्डेसाठी तयार झाला आहे बरं का. तर व्यंकटेश म्हणतो की मी आत्ताच सावलीला फोन करून सांगतो. तर बबलू म्हणतो मी सारंग दादाला. आणि दोघेही सावली सारंगला फोन लावतात. आणि इकडे आता ओवीने अमृताचा पदर धरलेला असतो. तर ओवी अमृताला म्हणते की मी तुला सांगितलंय ना, तू मला काय म्हटली होती काकू, आपण संध्याकाळी फिरायला जाऊयात. ओवी म्हणते की माझ्या शाळेशेजारी एक गार्डन आहे, तिथे जाऊन मला खेळायचं आणि कुल्फीसुद्धा खायची. आणि अमृता म्हणते की थांब, एकदा ना ओवी मला सारंगला फोन करू दे. आणि अमृता फोन उचलते. ओवी म्हणते की अगं काकू असं काय करते, निघता निघता आपण फोन करूयात ना, तेवढाच आपला वेळ वाचेन. आणि तेवढ्यात आता सारंग तिथे येतो आणि सारंग म्हणतो चल ओवी तुला फिरायला जायचं ना, मी फिरायला घेऊन जातो. तर आता रागाने ओवी म्हणते मला तुझ्यासोबत फिरायला यायचं नाही आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की मग. तर ओवी म्हणते की मी काकूसोबत जाणार आहे, तुझ्या गाडीतून आम्हाला यायचं नाही आहे. सारंग म्हणतो मग कशाने जाणार. तर आता ओवी म्हणते रिक्षाने. आणि सारंग म्हणतो रिक्षा जर नाही मिळाली तर सारंग म्हणतो की मग काय करशील. तर ओवी म्हणते की मग आम्ही पायी चालत जाऊ. अमृता म्हणते की अगं ओवी, पाऊस जर आला आणि आपण भिजलो तर तेव्हा आता तू बाबाचं ऐकायला हवं, बाबा आपल्याला ड्रॉप करील ना. आणि लगेच आता विचार करत ओवी म्हणते ठीक आहे, पण बाबा तू फक्त आम्हाला तिथे सोडवायला यायचं, तू तिथे अजिबात थांबायचं नाही बरं का. तर सारंग म्हणतो ठीक आहे. आणि इकडे आता सारंग हा अमृतासोबत ओवीला घेऊन तर तिकडे जगन्नाथ आणि सावली अबीरला घेऊन आता त्या हॉलमध्ये येतात. आणि लगेच आता अबीर म्हणतो की अगं मला गुरुकुलाची जागा बघायला आईने इकडे आणलंय. तर ओवी म्हणते की मला ना बाबा अमृता काकूसोबत फिरायला घेऊन येणार होता. आणि अबीर ओवी म्हणतात की आम्हाला इकडे कुठे आणलंय, आम्हाला ना इकडे कुठे आणलंय काही कळायला मार्ग नाहीये. तर आता अमृता म्हणते की काही काळजी करू नकोस, थांब, तुम्हाला ना सगळं काही कळेल. आणि सावली आता 1 2 3 असे म्हणताच आता ओवी आणि अबीर डोळे उघडतात. तर समोरचा तो हॉलमधला ते दृश्यांचा नजारा बघून आता ओवी आणि अबीर दोघेही खूप खुश होतात. आणि प्रत्येक आता फुग्या शेजारी एक जंगलातील प्राणी लावलेला असतो. आणि सगळा हॉल आता फुग्यांनी सजवलेला असतो. आणि तो प्रेमाचा डेकोरेशन केलेला हॉल बघून आता अबीर ओवी फारच खुश होतात. आणि सगळेजण आता जवळ येऊन टाळ्यांच्या कडकडात हॅपी बर्थडे ओवी आणि अबीर असे आता दोघांना विश करतात. आणि सावली म्हणते की कसं वाटलं सरप्राईज. आनंदाने टाळ्या मारून अबीर आणि ओवी नाचू लागतात आणि म्हणतात की खरंच जबरदस्त, एकदमच खूपच सुंदर असे सरप्राईज दिलंय. आणि पटकन आता ओवी ही सारंगला तर अबीर सावलीला मिठी मारतो. आणि जगन्नाथ म्हणतो की कळलं का, आता आईवडील सगळ्यात महत्त्वाचे असतात. आणि इकडे आता बबलू हा रिसेप्शनिस्ट शेजारी ते मास्क घेऊन उभा असतो. तर तेवढ्यात राजकुमार हा मोनिका आणि शुभ्राला घेऊन तिथे येतो. मोनिकाच्या हातात आता गिफ्ट असतं. आणि बबलू आता त्यांचे वेलकम करतो आणि म्हणतो अरे राजकुमार दादा ये. आणि शुभ्राला आता बबलू एक मास्क देतो. आणि मोनिका राजकुमारला आतमध्ये बोलावतो. आणि तेवढ्यात आता बाकीची सगळी मुले आता तिथे गुरुकुलातील मुले येऊन डान्स करत असतात. तर इकडे मोनिका आणि राजकुमार तिथे येतात. आणि सारंग आता त्यांच्याकडे येतो. तर मोनिका आता तिच्याकडचे गिफ्ट सारंगकडे देते. आणि लगेच सारंग म्हणतो आई नाही आली का. तर मोनिका म्हणते मी त्यांना खूप आग्रह केला पण त्या नाहीच म्हणाल्या. राजकुमार म्हणतो ओवी कुठे. सारंग म्हणतो की ते काय आवरून येतेच. तर आता राजकुमार म्हणतो की जा तिची तयारी बघ. आणि सारंग बाजूला जातो. आणि तेवढ्यात इकडे आता ते सगळे मुले मास्क घालून आता नाचत असताना अबीरचा आता धक्का नाचत असताना राजकुमारला लागतो. आणि राजकुमारला धक्का लागता क्षणी इकडे आता सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो. आणि राजकुमार म्हणतो की ए बाळा तुला लागलं नाही ना कुठे. तर अबीर आता त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतो. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क आता बाजूला करता क्षणी अबीर हा राजकुमारला बघतो आणि राजकुमार अबीरला. तर आता सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो. आणि त्याच वेळेस आता इकडे लगेच राजकुमारला आता अबीरचं बोलणं आठवतं. आणि ज्या वेळेस आपण आता पहिल्यांदा अबीरला भेटलो होतो त्यावेळेस आता अबीर म्हटला होता की मला पैसे नाही पाहिजे, मला सॉरी पाहिजे, सॉरी. आणि लगेच आता राजकुमारला ते आठवतं आणि अबीर मास्क घालून पुन्हा आता नाचायला जातो. तर तेवढ्यात सावली अबीरला हाक मारते. आणि अबीर म्हणतो की आई आलोच मी, थोडा वेळ थांब. आणि तेवढ्यात
तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की अरे अबीर आई बोलावती ना, मग तिचं ऐकायला नाही का पाहिजे. आणि ज्या वेळेस आता आपल्या गाडीच्या चिखल अबीरच्या अंगावर उडाला होता त्यावेळेस अबीरने आपला कसा चावा घेतला होता आणि त्यावेळेस जगन्नाथ कसा तिथे आला होता हे सगळं आता राजकुमारला आठवतं. आणि तेवढ्यात आता सावली ही अबीर जवळ येते आणि म्हणते की अबीर काय चाललंय तुझं, तुझी ही मनमानी अजिबात नाही चालणार बरं का. आणि सावली चल असे म्हणत अबीरला घेऊन जाते आणि राजकुमार ते सगळं बघतो. आणि तो अबीर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सावलीचाच मुलगा असल्याचे आता सत्य राजकुमारला समजलेले असते. आणि तेवढ्यात राजकुमार आता तोंडाला हात लावतो. आणि तेवढ्यात आता राजकुमारला खंड्याचं बोलणं आठवतं. राजकुमारने खंड्याला फोन करून विचारलेलं असतं काय झालं त्या कार्ट्याचं. तर खंड्या म्हटलेला असतो की मारून टाकलं त्याला. आणि इकडे आता अबीर तो सावलीजवळ बघताच आता राजकुमारला धक्का बसतो. आणि राजकुमारला आता जगन्नाथने भविष्यवाणी केलेली असते तुझ्या आईने सावलीला घराबाहेर हाकलण्याचं जे पाप केलंय त्याची फळं राजकुमार तुला भोगावी लागणार आहे. आणि जगन्नाथ म्हणतो की सावलीच्या मुलगा आहे ना, सावलीचं मुलंच तुझ्या विनाशाला कारणभूत ठरणार आहे. आणि आता ते सगळं लक्षात येता क्षणी राजकुमारने तोंडाला हात लावलेला असतो. राजकुमारच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि चुकलेला असतो तो राजकुमारच्या काळजाचा ठोका. तर घाबरतच मोनिका म्हणते की राजकुमार मला हे सगळं काहीच माहिती नव्हतं. अरे मला वाटलं फक्त ओवीचा वाढदिवस आहे, पण इथे सावलीचा मुलगा अबीरचा सुद्धा वाढदिवस आहे. आणि मोनिका म्हणते की त्या जगन्नाथने ज्याची भविष्यवाणी केली होती तो सावलीचा मुलगा हाच वाटतंय. आणि त्याच वेळेस जगन्नाथ तिरप्या नजरेने एकटक नजरेने राजकुमारकडे बघत असतो. तर राजकुमारच्या चेहऱ्यावर वाजलेले असतात 12. आणि इकडे आता मोनिका पटकन तोंडाला हात लावते आणि राजकुमारचं मरण आता मोनिकाने बघितलेलं असतं. आणि इकडे आता भैरवी ही आता मेंदळ्यांच्या घरी कोणीच नाही हे भैरवीच्या लक्षात येताच भैरवी तिच्या सेक्रेटरीला घेऊन आता मेंदळ्यांच्या घरी आलेली असते. आणि मेंदळ्यांच्या घराचा तो दरवाजा उघडताच आता जुन्या आठवणी भैरवीच्या ताज्या होतात. आणि आपल्याला तिलोत्तमाने या घरातून कसं अपमान करून हाकललं होतं हे भैरवीला आठवतं. तारा आपल्याला कशी वाटेल ते बोलली होती. आणि हे घर मेंदळ्यांचं असून तुझ्या मुलीचं सुद्धा आहे याचं तुला जरासुद्धा भान वाटलं नाही हे ताराचे बोलणे आता भैरवीला आठवते. आणि तुझा आणि माझा संबंध कायमचा संपलाय असे आता ताराने भैरवीला म्हटल्याचे आता इकडे भैरवीला ते सगळे आठवते. आणि त्या क्षणी तिलोत्तमा दरवाजा उघडून बाहेर येते तर भैरवी समोर असते. भैरवीला बघून आता तिलोत्तमाला देखील सगळ्यात मोठा धक्का बसतो. आणि तिलोत्तमा आता भैरवी समोर येताच आता भैरवीचे त्यावेळचे बोलणे आता तिलोत्तमाला आठवते. आणि भैरवी म्हटलेली असते की आजपर्यंत ही फक्त भैरवी एक साधं आवाहन करत होते, पण आता यापुढे ही भैरवी एका युद्धाला आमंत्रण देत आहे. आणि आता फक्त एक आव्हान नाही तर पुढे होणार आहे एक मोठं युद्ध. आणि इकडे आता बड्डेच्या त्या हॉलमध्ये सारंग मोठ्याने बबलूला हाक मारतो आणि म्हणतो की बबलू आण लवकर. आणि आलोच असे म्हणत बबलू आता भला मोठा ओवी आणि अबीरच्या नावाचा केक घेऊन येतो आणि तो केक टेबलवर ठेवतो. आणि अबीर म्हणतो की ओवी तसाच केक असतो बरं का जसा आपण ठरवलेला होता. राजकुमार आता एकदम खाली मान घालून ते सगळं बघत असतो. आणि ओवी म्हणते की आम्ही तर आमच्या तोंडातून एकही शब्द काढला नव्हता, मग तुम्हाला कसं कळालं. आणि इकडे आता अबीर म्हणतो की या केकवर ना आमच्या दोघांची सुद्धा नावे असतात आणि तोच केक आम्ही एकाच चाकूने कापणार असतो. अबीर म्हणतो की हा सगळा आमचा प्लान असतो, तर मग हा प्लान तुम्हाला कसा कळला. आणि सारंग म्हणतो की आम्ही तुमचे कोण आहोत. तर अबीर ओवी म्हणतात आई बाबा. तेव्हा सारंग म्हणतो आई बाबांना सगळ्या गोष्टी कळतात. आणि लगेच आता अबीर आणि ओवी दोघेही एक चाकू हातात पकडतात आणि दोघेही एकाच वेळेस केक कट करतात. तर टाळ्या वाजून सगळेजण हॅपी बर्थडेचे अबीर ओवीला विश करतात आणि टाळ्या वाजवतात. आणि इकडे आता मोनिका म्हणते की अबीर सावलीचा मुलगा हे कसं शक्य आहे. आणि मोनिका म्हणते की आता तो खंड्या म्हटला होता सावलीला तर मुलगी आहे, मग सावलीचा मुलगा हा काय भानगड आहे. आणि मोनिका म्हणते की ती सावलीची मुलगी जिवंत आहे की कोणाकडे आहे हे लवकरात लवकर मला कळायला हवं. आणि इकडे आता राजकुमार विचार करतो की हा मुलगा म्हणजे सावलीचा मुलगा आहे, तर म्हणजे जगन्नाथची भविष्यवाणी आता खरी ठरणार. राजकुमारला आता घाम फुटलेला असतो. आणि राजकुमार म्हणतो की हा मुलगा माझ्या सर्वनाशाचं कारण ठरणार आहे. आणि राजकुमार म्हणतो की त्याने मला काही करायच्या अगोदरच मी त्याचा काटा काढणार. आणि राजकुमार आता तिथून निघून बाजूला जातो. आणि पटकन आता राजकुमार बाजूला जाऊन आता पटकन राजकुमारने त्याच्या मोबाईलवर आता फोन लावलेला असतो. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की तुला एक लोकेशन पाठवलंय, ताबडतोब इकडे निघून ये. तर आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की एक जुनी घाण करून ठेवली ना ती घाण साफ करायची. आणि इकडे आता मोनिका विचार करते की आता ना पटकन तो खंड्याचा मोबाईल घेऊन मी ना दुकानात जाते. एकदा का तो खंड्याचा मोबाईल मी चेक केला की मग मला सगळं कळेल.
आणि इकडे आता अबीर आणि ओवी यांनी केक कट करताच आता सारंग आणि सावली शेजारी असतात. तर आता बबलू म्हणतो की सावली, सारंग दादा तुम्ही ना एकत्र या, फोटो काढायचा आहे. तर पटकन सावली म्हणते 1 मिनटं आणि सावली व्यंकटेशला बोलावते. सावली म्हणते व्यंकटेशजी तुम्हीसुद्धा या ना. आणि त्यानंतर इकडे आता सारंग म्हणतो की सुशीला तूसुद्धा ये. आणि व्यंकटेश आणि सुशीलासुद्धा तिथे येतात. आणि त्यानंतर आता बबलू त्याच्या मोबाईलमध्ये एक छानपैकी आता सेल्फी काढतो. आणि लगेच आता बबलू म्हणतो की सारंग दादा हा केक भरवण्याचा जर कार्यक्रम झाला असेल ना तर मी लगेच हा केक वाटायला घेऊ का. तर बबलू आता त्याच्या माणसाला बोलावतो आणि पटकन म्हणतो की पटकन हा केक कट करा आणि सगळ्यांना वाटा. आणि इकडे पटकन आता अबीर म्हणतो की बबलू काका सगळ्यांनी आम्हाला एवढे छान छान गिफ्ट दिले, पण तू काय देणार आहे बघ ना. आणि त्यानंतर आता अबीर आणि ओवी भन्नाट डान्स करतात. तर आता सगळेजण आता गाण्याच्या तालावर ठेका धरत अबीर ओवीच्या बड्डेमध्ये डान्स करून धमाल करत असतात. सारंग आणि सावली खुश होऊन ती सगळी मजा बघत असते. आणि इकडे आता तिलोत्तमा ही भैरवी समोर येताच खनखन आता भैरवीच्या कानाखाली मारते. आणि ते बघताच आता मार्क हा पुढे येऊ लागतो. तर हात करत भैरवी म्हणते मार्क्स जरा दम धर. आणि भैरवी तिलोत्तमाकडे बघत म्हणते की आय ॲब्सोल्युटली डिझर्व इट. आणि त्या गोष्टीचा राग अजूनही मनात असणार मला माहीत होतं. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की हा राग नाहीये, तिरस्कार आहे आणि मी तुला तुझी लायकी दाखवली. आणि तिलोत्तमा म्हणते की तू का आलीस इथे पुरात, तुझी हिंमत कशी झाली आणि इथे यायला तुला लाज नाही वाटली का. आणि लगेच आता भैरवी म्हणते रिलॅक्स तिलोत्तमा, तुला ना माझा हा रागराग आणि तिरस्कार वाटू शकतो, पण हे माझं धाडस आहे. आणि भैरवी म्हणते की मी हे धाडस का केलं असेल हे करण्या इतपत तू तर समजूतदार आहेतच. आणि बोट करत तिलोत्तमा म्हणते की हे धाडस एक ना एक दिवस तुला अंगाशी येणार आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की मी तुला पुन्हा एकदा सांगते तू येथून निघून जा, मला तुझा चेहरा सुद्धा बघण्याची इच्छा नाहीये. आणि भैरवी म्हणते की मी काय तुझं हे आलिशान घर बघायला आलं नाही किंवा हे तुझं घर बळकवायला आलेले नाहीये. आणि भैरवी म्हणते की हे घर मला अगोदरही बळकवायचं नव्हतं, पण फक्त एका हिशोबाची आठवण करून द्यायला आली. आणि लगेच आता तिलोत्तमा ही भैरवीकडे बघते. आणि त्यानंतर आता इकडे राजकुमारने केलेला असतो तो भयानक प्लान. आणि राजकुमारने त्याच्या 2 गुंडांना बोलावलेलं असतं. आणि राजकुमारने आता अबीरला पळवायची सुपारी दिलेली असते. आणि ते गुंड आता ते बड्डेमध्ये येताच आता राजकुमारने सांगितल्याप्रमाणे आता अबीरला उचलतात आणि अबीरला आता लपून घेऊन जाऊ लागतात. इकडे आता बराच वेळ झाल्यानंतर सावली अबीरला बघते आणि म्हणते की बबलू दादा अरे बराच वेळ झालाय, अबीर काही दिसत नाही. तर बबलू म्हणतो असेल ना इथे. आणि त्याच वेळेस आता अबीरला त्या 2 गुंडांनी किडनॅप केलेलं असतं. आणि इकडे आता तिलोत्तमाकडे बघत आता भैरवी म्हणते की हे बघ तिलोत्तमा, 8 वर्षापासून सावली अजूनही इथे ठाण मांडून स्वतःच्या पायावरती भरभक्कमपणे उभा आहे. आणि जर त्या सावलीचा तुला नाश करायचा असेल तर तुला माझी मदत करावीच लागेल. तर तिलोत्तमा आता भैरवीकडे बघते. आणि इकडे बड्डेमधून आता अबीर गायब होता क्षणी इकडे आता सावली सारंगला म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं बड्डेमध्ये जर काही गोंधळ वगैरे जर झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असेल. आणि काही जरी झालं तरी मला माझा मुलगा अबीर पाहिजे. तर वाऱ्याच्या वेगाने आता सारंग हा अबीरचा शोध घेण्यासाठी आता जाऊ लागतो. तर इकडे आता राजकुमारच्या ताब्यातून आता अबीरला सारंग कसा वाचवतो आणि राजकुमारचे सत्य आता सारंग समोर येऊन सारंग आता राजकुमारचा खेळ कसा खल्लास करतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.